हरे कृष्णा. प्रेक्षक हो, आपले गीता जीवनीमध्ये स्वागत आहे. भगवद्गीता जशी आहे तशी, अध्याय 4, श्लोक क्रमांक 8, भाग 2. तर प्रेक्षक हो, मागील भागात आपण याच श्लोकावर चर्चा करताना पाहिलं की भगवान श्रीकृष्ण साधूंची किंवा भक्तांची रक्षा करण्यासाठी, दुष्टांचा नाश करण्यासाठी आणि धर्माची पुन्हा स्थापना करण्यासाठी त्यांच्या धामातून या भौतिक सृष्टीत प्रत्येक युगामध्ये कसे प्रकट होतात, कसे अवतार घेतात. या भागामध्ये आपण त्यांच्या विविध अवतारांवर चर्चा करू. तर प्रेक्षक हो, भगवंतांचे अनंत अवतार आहेत. भगवत धामातून या भौतिक सृष्टीत प्रकट होण्याकरिता भगवंत ते वेगवेगळे अवतार धारण करतात. प्रेक्षक हो, बऱ्याच लोकांमध्ये असा गैरसमज आहे की भगवान श्रीकृष्ण विष्णूंचा अवतार आहेत. परंतु आपण जेव्हा भागवतम वाचतो तेव्हा आपल्याला स्पष्टपणे समजतं की श्रीकृष्णांपासूनच 3 विष्णू अवतरित होतात की जे भगवंतांचे पुरुषावतार आहेत. एक म्हणजे कारणोदकशाही विष्णू, ज्यांच्या रोमग्रंथांमधून असंख्य ब्रह्मांड प्रकट होतात. त्यानंतर भगवंत दुसऱ्या पुरुष अवतारात म्हणजे गर्भोदकशाही विष्णू म्हणून त्या प्रत्येक ब्रह्मांडामध्ये प्रवेश करतात. आणि सर्वात शेवटी भगवंत शिरोदकशाही विष्णू या पुरुष अवतारामध्ये प्रत्येक अणुरेणूमध्ये सर्व प्राणीमात्रांच्या हृदयांतरी वास करणारे परमात्मा होतात. हे भगवंतांचे 3 पुरुष अवतार आहेत. प्रेक्षक हो, तसेच भगवंतांचे गुणावतारही आहेत, म्हणजे सत्वगुणाचे, रजोगुणाचे आणि तमोगुणाचे अधिपती असणारे अवतार, जसे की ब्रह्मा, विष्णू, महेश यांच्या रूपात ते अवतरित होतात. ब्रह्मदेव रजोगुणाचे अधिपती आहेत की जे या सृष्टीची निर्मिती करतात. विष्णू सत्वगुणाचे अधिपती आहेत की जे सृष्टीचे पालन करतात. तर महेश तमोगुणाचे अधिपती आहेत की जे या सृष्टीचा संहार करतात. सर्व अवतारांचे उगमस्थान श्रीकृष्ण आहे. ते त्यांच्या लीला अवतारांमध्येही प्रकट होतात, जसे की श्रीराम, नरसिंह, वराह, मत्स्य इत्यादी. आणि त्या अवतारांमध्ये ते वेगवेगळ्या विशिष्ट लीला करतात. त्यानंतर आहेत शक्त्यावेश अवतार, म्हणजे भगवंतांनी विशेष शक्ती प्रदान केल्यानंतर जीवात्मा अवतार धारण करतात. उदाहरणार्थ वैकुंठातील शेषनाग, ज्यांना भगवंतांची व्यक्तिगत सेवा करण्याची सामर्थ्य प्राप्त आहे. अनंतदेव, ज्यांना ब्रह्मांडातील सर्व ग्रहलोक धारण करण्याचे सामर्थ्य आहे. ब्रह्मदेव, जे सृष्टी निर्माण करण्याचे सामर्थ्य बाळगून आहेत. कुमार, ज्यांना दिव्य ज्ञानाचे वितरण करण्याचे सामर्थ्य आहे. नारद मुनी, ज्यांना भक्तीचा प्रचार करण्याचे सामर्थ्य आहे. पृथु महाराज, ज्यांना जीवांचा प्रतिपाळ करण्याचे आणि शासन करण्याचे सामर्थ्य आहे. अशा अवतारांमध्ये भगवंत पालनशक्तीचा संचार करवितात आणि अशा राजश्रेष्ठांना दुष्ट दुरात्म्यांचा विनाश करण्याचे सामर्थ्य प्रदान करतात. तसेच परशुराम, ज्यांना उच्छृंखल क्षत्रिय, दुष्ट आणि असुर यांचा विनाश करण्याचे विशेष सामर्थ्य आहे. तसेच श्रील प्रभुपाद इत्यादी, जे भगवंतांनी विशेष शक्ती प्रदान केल्यानंतर या भूलोकी अवतरित होतात आणि सामान्य जन करू शकणार नाहीत असे असामान्य कार्य करून जातात. भगवद्गीतेत म्हटलेलं आहे की भक्ती मार्गाचा प्रचार करणारा एखादा असामान्य मनुष्य जेव्हा आपल्याला आढळतो तेव्हा आपण जाणले पाहिजे की त्याला भगवान विष्णू अर्थात श्रीकृष्णांनी विशेष शक्ती प्रदान केलेली आहे. त्यानंतर आहेत भगवंतांचे मन्वंतर अवतार, जसे की विभू, सत्यसेन, हरी, वैकुंठ, अजित, सार्वभौम, ऋषभ, विश्वक्षेन, धर्मसेतू, सुधामा, योगेश्वर, बृहतभानू इत्यादी, जे भगवंतांचेच अवतार आहेत. आणि युगावतार म्हणजे भगवंत वेगवेगळ्या युगांमध्ये धर्माची पुन्हा स्थापना करण्यासाठी येतात, जसे की सत्ययुगामध्ये वामन अवतार, त्रेतायुगामध्ये श्रीराम अवतार, द्वापार युगामध्ये स्वतः श्रीकृष्ण, तर कलियुगामध्ये बुद्धावतार. आणि त्यांच्यानंतरच कलियुगामध्ये 4,500 वर्षांनंतर म्हणजे आत्ता 500 वर्षांपूर्वी भगवंत श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभूंच्या रूपात अवतरित झाले. आणि त्यांनी युगधर्म म्हणजे कलियुगाचा धर्म दिला, तो म्हणजे हरे कृष्ण महामंत्राचा जप आणि कीर्तन. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. अशा प्रकारे श्रीकृष्ण हे आदि नारायण आहेत, सर्वांचे मूळ आहेत. श्रीकृष्ण अवतार नाही तर अवतारी आहेत.
आपल्यावर विशेष कृपा करण्यासाठी त्यांच्यापासून सर्व अवतार प्रकट होतात. भगवान श्री चैतन्य महाप्रभूंचा भगवान श्रीकृष्णांचे अवतार म्हणून उपनिषदे, महाभारत, भागवतम इत्यादी शास्त्रांच्या गोपनीय प्रकरणात प्रत्यक्षपणे नव्हे तर गुप्तपणे वर्णन करण्यात आलेलं आहे. ते स्वतः भक्ताच्या रूपात आले होते म्हणून, कारण भगवंतांना हे जाणून घ्यायचं होतं की श्रीमती राधाराणी त्यांची भक्त आहे आणि सर्व भक्तांमध्ये सर्वश्रेष्ठ आहे. त्यांना बघून इतक्या प्रसन्न कशा होतात, इतक्या आनंदित कशा होतात, परंतु तो आनंद भगवंतांना का मिळत नाही? भक्तांना भगवंतांच्या मधुरतेपासून जो आनंद मिळतो, श्रीकृष्णांचे दर्शन घेतल्याने, त्यांची सेवा करताना, त्यांच्या लीलांमध्ये भाग घेताना जो आनंद मिळतो, तो आनंद भगवान स्वतः अनुभवू इच्छित होते. तसेच भगवंतांची भक्ती कशी करायची हे आपल्याला शिकवण्यासाठीही म्हणून ते राधाराणींचा भाव घेऊन भक्ताच्या रूपात प्रकट झाले. उदाहरणार्थ, जेव्हा विद्यार्थी लिहू शकत नाही तेव्हा शिक्षिका त्याचा हात पकडून त्याला लिहिण्यास शिकविते. त्याप्रमाणे भगवंत भक्ताच्या रूपात येऊन त्यांच्या आचरणातून आपल्याला भगवंतांची भक्ती कशी करायची, श्रीकृष्णांचे उपदेश कसे स्वीकारायचे, भगवद्गीतेचा प्रचार कसा करायचा हे शिकवतात. अशा श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभूंनी अशी भविष्यवाणी केली होती की त्यांचा एक सेनापती येईल आणि पूर्ण जगामध्ये, विश्वामध्ये कृष्ण भावनेचा प्रचार करेल. तेव्हा श्रील प्रभुपादांनी येऊन फक्त भारतातच नाही तर पूर्ण जगामध्ये, पूर्ण विश्वामध्ये कृष्ण भावनेचा प्रचार केला. प्रत्येक नगरामध्ये, प्रत्येक गावागावामध्ये हरे कृष्ण महामंत्राचे कीर्तन त्यांनी पसरवले. या चैतन्य महाप्रभूंच्या अवतारामध्ये भगवान श्रीकृष्ण दुष्टांचा विनाश करत नाहीत, तर दुष्टांवरही अहेतुकी कृपा करून त्यांचा उद्धार करतात. जसे की जे सैनिक कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवर मरण पावले त्यांना आपली मूळ स्वरूपस्थिती प्राप्त झाली, कारण त्यांना अर्जुनाच्या रथावर बसलेल्या श्रीकृष्णांचे प्रत्यक्ष दर्शन घेण्याची संधी लाभली होती. कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवर एकाच वेळी 2 घटना घडत होत्या, दुष्टांचा विनाश आणि अर्जुनासारख्या भक्तांचे रक्षण. तथापि 2 घटनांचा परिणाम सारखाच होत होता. म्हणून येथे असे म्हटलेले आहे की भगवंतांच्या उपस्थितीमुळे भौतिक जगातील सर्व दुःख नष्ट होतात. हरिनाम आपल्या कानातून आपल्या हृदयामध्ये जाते, तेव्हा आपल्या हृदयामध्ये ज्या आसुरी प्रवृत्ती आहेत त्यांचा नाश करते आणि मग निरंतर हरिनाम घेतल्याने आपण शुद्ध होतो. म्हणून आपणही हरे कृष्ण महामंत्राचा जप केला पाहिजे, गीता भागवताचे पठण केले पाहिजे, श्रवण केले पाहिजे आणि त्याने आपल्या हृदयामध्ये जी दुष्टता आहे, असुरी प्रवृत्ती आहे ती नष्ट होईल आणि तेव्हा पुन्हा एकदा या भौतिक जगामध्ये श्रीराम अवतरित होतील, म्हणजेच राम राज्य येईल. म्हणून प्रेक्षक हो, जीवनात आनंदी राहण्यासाठी आपण भगवंत त्यांच्या अनन्य भक्तांच्या दुःखांचे निवारण करण्यासाठी आणि त्यांना संतुष्ट करण्यासाठी वेगवेगळे अवतार कसे धारण करतात हे जाणलं पाहिजे आणि त्यांचे शुद्ध भक्त बनण्यासाठी चैतन्य महाप्रभूंनी दिलेल्या संकीर्तन आंदोलनामध्ये भाग घेऊन कृष्ण भक्तीचा प्रचार केला पाहिजे. पुढील भागात आपण भगवद्गीतेच्या 4थ्या अध्यायातील पुढील श्लोकांवर मनन करू. भगवंतांची हृदयापासून भक्ती करूयात आणि त्यांच्या अहेतुकी कृपेसाठी पात्र बनूयात. धन्यवाद. हरे कृष्ण.